नमस्कार. आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. महाराष्ट्र मातंग समाज एकीकरण समितीच्या वतीने समाजातील विविध संघटना एकत्रित होऊन रायभानजी डोंगरदिवे व बुधाजी सुरकर यांच्या अध्यक्षतेखाली रवी भवन येथे समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या नियमानुसार अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे ह्या महत्त्वाच्या विषयावर व समाज एकजुटीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीत समाजातील गणमान्य व्यक्ती व पदाधिकारी उपस्थित होते. धन्यवाद. संपर्कात राहून प्रेमाच्या भावनेनं, सौहार्दाच्या भावनेने एकमेकांसोबत राहायचं. कधी कधी वाईट मला असं वाटलं की मी काही लोकांशी वैयक्तिकरित्या 1-2 लोकांशी बोललो, पण कुठेतरी असं मला सांगण्यात आलं की सगळ्या काही नागपूर मी स्वतः समाजामध्ये महापुरुषांचे विचार प्रेरणा असतील, त्यासाठी आपल्याला सतत एकमेकांच्या संपर्कात राहून प्रेमाच्या भावनेनं, सौहार्दाच्या भावनेने एकमेकांसोबत राहायचं. कधी कधी वाईट मला असं वाटलं की मी काही लोकांशी वैयक्तिकरित्या 1-2 लोकांशी बोललो, पण कुठेतरी असं मला सांगण्यात आलं की सगळ्या काही नागपूर मी स्वतः मातंग समाज बांधव आमचे प्रेरणास्थान आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांना स्मरून तसेच आमचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न. माझं नाव शंकरराव वाळके. मी मातंग समाजाचा सामाजिक कार्यकर्ता, ज्येष्ठ समाजसेवक आहे. या 12 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागपूरला आमच्या एकीकरण समितीच्या वतीने शासनाने आमच्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री जेव्हा मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आमच्या 20 तारखेच्या मोर्चाला उपस्थित झाले होते. त्यांनी जाहीर केलं होतं की हे जे तुमच्या मागण्या आहेत 15 दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईला तुमची मीटिंग लावून देतो, परंतु 15 दिवसात ते मीटिंग न लागल्यामुळे आम्ही नागपूरला महाराष्ट्र राज्याचे मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्यासोबत शिष्टमंडळ भेटला आणि त्यांनी सांगितलं की आपण दिलेल्या तारखेपर्यंत आजपर्यंत ते झालं नाही, ते त्वरित घेण्यात यावं याकरता आम्ही त्यांना विनंती केली. आणि त्यांनी त्याच वेळी तिथले जो वैल्टी होते मुख्यमंत्र्याचे मोकाशी साहेब यांना फोन करून सांगितलं की या समाजाची मीटिंग याच आठवड्यामध्ये लावण्यात यावी करता त्यांनी निवेदन दिलं आणि त्याच्यानुसार 12 तारखेला आम्हाला तिथे मुंबईला मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये मातंग समाजाचे जे मुख्य कार्यकर्ते होते, माजी आमदार, माजी मंत्री, स्टँडिंग आमदार आणि सर्व नेते मंडळी त्यांच्यासोबत त्यांची मीटिंग झाली आणि तिथे जाहीर करण्यात आलं की मातंग समाजाच्या जेही काही उपवर्गीकरण संदर्भात मागण्या आहेत त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. आमची मागणी पूर्ण केली नाही तर अख्खा महाराष्ट्र पेटून उडेल आणि अख्ख्या महाराष्ट्रातून मोर्चे, आंदोलन, धरणे जे आहे ते सरकारला मजबूर करण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ. माझं नाव बुधाजी सुरकर, महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती नागपूरचा कार्यकारी अध्यक्ष. मला सांगा, शैक्षणिक आणि आर्थिक याचा तुमच्या शासनाच्या वतीने सगळं झालं आहे का मातंग समाजामध्ये? शासनाच्या वतीने असा सर्वे तर झालेला दिसून येत नाही, परंतु सरकार म्हणते आहे की आम्ही केला आहे सर्वे, परंतु असा सर्वे अजून झालेला नाही. आणि म्हणूनच आमच्या समाजाचं शैक्षणिक स्तर वाढावा, रोजगाराचा स्तर वाढावा, विद्यार्थ्यांचं चांगलं उच्च शिक्षणाचं स्तर वाढावं याकरताच आमची ती मागणी आहे उपवर्गीकरणाची. आणि म्हणूनच 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने जे आदेश केले त्या आदेशाची अंमलबजावणी
महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे होती अजूनपर्यंत. कारण इतर राज्यांनी तेलंगणा, कर्नाटक यांनी अंमलबजावणी केली आणि महाराष्ट्राला अंमलबजावणी करायला सांगितली. त्यांनी बदर समिती नेमली. बदर समिती नेमून आता समित्या नेमून काय म्हणजे वेळ मारून नेऊन राहिले. बरोबर. परंतु आमच्या पदरात ते पडलं पाहिजे याकरता आमचा हा जो संघर्ष आहे तो तर चालूच आहे. पण सरकारने आणखी हे केलेलं आहे म्हणजे सरकारी नोकऱ्या तर त्यांनी आता ठेवलेल्याच नाही. पारंपरिक तुमचे जो व्यवसाय आहे त्याच्यावर पण तुम्हाला खूप मोठा अटाळा आला ना. आमचे जे पारंपरिक जे व्यवसाय होते ते सुद्धा अडचणीत आलेले आहेत. हो. अडचणीत आलेले आहे. नवीन नवीन कायदे त्याच्यासाठी निर्माण केलेले आहेत. त्याच्यामुळे तो रोजगार सुद्धा पण अडचणीत आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तर भरपूर ते जसे डीजे वगैरे मोठ्या प्रमाणात वाजवलं, पण तुमच्या व्यवसायावर तर आळा आला नाही. आला. त्याबद्दल आपली नाही. संघटना काय करणार? आम्ही तर आमच्या लोकांना हेच म्हणतो की जे पारंपरिक जे आपले व्यवसाय आहेत तेच करत राहू नका. इतरही व्यवसायाकडे वळा. इतरही उद्योगाकडे आपण लक्ष द्या आणि इतरही उद्योग करण्यासाठी पुढे या. अशा प्रकारचं आम्ही सरकारला हे करतो आहोत. 1 ऑगस्ट 2024ला माझं नाव महादेव भगवानजी जाधव, अध्यक्ष आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे प्रबोधन मंच नागपूर आणि सुकाणू समिती महाराष्ट्र एकत्रीकरण समितीच्या सुकाणू समितीचा आम्ही सदस्य आहे. आणि आजच्या या बैठकीचं मुख्य कारण हे होतं की 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने जो उपवर्गीकरणासाठी जो एक निर्णय दिला त्या निर्णयाच्या अनुषंगाने सरकारला आदेश दिले आहेत प्रत्येक स्टेटला की आपण आपल्या स्तरावर ज्या ज्या समाजाची प्रगती झाली नाही त्यांना तुमच्या स्तरावर डिसिजन घेऊन त्यांना आरक्षणाच्या सवलती देण्यात याव्या. त्या वेळेवर न होऊ शकल्यामुळे आत्ताच 24 मेला एक आंदोलन करण्यात आलं मुंबईला आझाद मैदानावर. समस्त महाराष्ट्राच्या वतीने मातंग समाजाच्या वतीने ते आंदोलन करण्यात आलं आक्रोश मोर्चा म्हणून. आणि त्या मोर्चामध्ये ची दखल घेऊन माननीय बावनकुळे साहेबांनी तिथे आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरच ही बैठक लावून म्हणजे मुख्यमंत्री आणि इतर त्यांचे संबंधित अधिकारी यांच्याशी एक बैठक लावून आम्ही तुमचा हा जो आक्रोश मोर्चाचा जो विषय आहे तो आम्ही निकाली काढू. तर त्या अनुषंगाने आम्ही आता 3 तारखेला यांना कोणतं तारीख होते ते बावनकुळेंना आम्ही एक निवेदन दिलं मातंग समाज एकत्रीकरण समितीच्या वतीने की तुम्ही ताबडतोब ही बैठक लावावी आणि आमचा हा जो मोर्चाला जे आश्वासन दिलं होतं ते निकाली लावावं आमचे जे प्रश्न आहेत ते. तर त्यांनी त्यांचे मुख्यमंत्र्याचे जे OSD मोकाशी होते त्यांच्याशी संपर्क साधून आमच्या शिष्टमंडळासमोर त्यांनी संपर्क केला. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांच्या आश्वासनाप्रमाणे आत्ता 12 तारखेला मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून मातंग समाजाला आश्वासन दिलं की ते लवकरच बदर समितीची नियुक्ती जे केलेली होती तिची मर्यादा 20 ऑगस्टला संपली होती. त्याला एक्सटेन्शन देऊन पुन्हा ते एक्सटेन्शन देऊन ते आता बदर समितीची अंमलबजावणी करतील आणि मातंग समाजाची जे काही प्रश्न आहेत सामाजिक मागासलेपणाचे त्याच्यावर ते अभ्यास करून ते त्यांना समिती त्यांना हे करेल सबमिट करेल आणि त्याप्रमाणे ते आपल्या ज्या निकषप्रमाणे आमच्या मातंग समाजाच्या वर्गीय त्याच्यामध्ये जे काही आमच्या समस्या आहेत जे काही आम्हाला त्यांच्या याच्यामध्ये बसते त्याप्रमाणे आम्हाला ते हे अवेलेबल करून देतील. ते आम्हाला त्या सवलती मिळवून देतील असं त्यांनी पुन्हा हे आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी. जर याच्यानंतरही जर त्यांनी केलं नाही तर आम्ही पुढच्या तयारीला लागून पुन्हा आम्ही सरकारवर दबाव आणण्यासाठी एक दबाव तंत्राचा उपयोग करू आणि आपलं आक्रमक असं पाऊल उचलून सरकारवर आम्ही समाजाच्या याने आंदोलन करू. हां जय लहुजी. मी भारती कांबळे. बोल. मी भारती कांबळे महाराष्ट्र मातंग एकत्रीकरण समितीची मी सदस्य आहे. लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याची मी बदल अध्यक्ष आहे. आम्ही मातंग समाजाचे संपूर्ण बांधव. माझं म्हणणं एकच आहे शासनाला की आता तरी आमची परीक्षा घेऊन आम्ही आंदोलन पदयात्रा आम्ही कित्येक जितके आमच्या समाजामध्ये स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन राहिलेले आहे तरी शासन झोपू नाही. मी शासनाला माननीय मुख्यमंत्री जे आपल्या नागपूरचे आहे आन बान शान म्हणतात आपण त्यांना प्रेम करतो
त्यांना मी विनंती करते की मातंग समाजाला आता तरी न्याय मिळाला पाहिजे. आमच्या हक्काचा वाटा आम्हाला द्या. आम्ही वर्गवारी मागून राहिलो. आमच्या समाजाचं जी वर्गवारी आहे ते तुम्ही करा, शासनाला करायला लावा. मातंग समाजाचे भरपूर कार्यकर्ते आहेत, त्यांना करायला लावा आणि आमच्या हिस्सेचं आम्हाला भेटलं तर तेव्हा चांगलं होईल. कारण आम्ही कोणाला भीक मागून नाही राहिलेलो आहे. आम्ही आमच्या समाजासाठी, समाजाच्या हक्कासाठी, येणाऱ्या पिढीसाठी आम्ही मागून राहिलेलो आहे. कारण आमचे मुलं जे आहे इथे तिथे जे कोणाकडे कामं करतात, आम्हाला जॉब नाही, आमच्या पोरांना जॉब नाही, ते बिचारे कुठेही काम करतात. बँडधारक आहे, त्यांना बँडमध्येही तुम्ही ड्युटी लावून देत नाही. जे आपल्याला पोलीस प्रशासनमध्ये बँडधारकाची ड्युटी आहे तेही नाही लागत आमच्या पोरांना. आमच्या पोरांचे आमच्याकडून ज्ञान घेऊन, आमच्या लोकांना गुरु बनवून लोक दुसरे हे घेतात, प्रमाणपत्र घेतात आणि बँडमध्ये लागून जातात. म्हणून वर्गवारी झाली आणि वर्गवारीशिवाय काही पर्याय नाही आहे. आमच्या समाजाचं आरक्षण आम्हाला मिळायला पाहिजे. आमच्या मुलांना तेव्हाच आमच्या समाजाचा हक्क मिळेल, ड्युटी लागेल. म्हणून इतकंच मी तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून निवेदन करते, तुम्हाला एक मागणी करते का तुम्ही सरकारकडे आमची ही भूमिका मांडा आणि आमच्याकडून तुम्ही आम्हाला सरकारला सांगा की अंमलबजावणी करा, आमची मागणी पूर्ण करा.